Zee 24 तास एक पाऊल पुढे। कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे। 36 मतदान केंद्रांवर ही मतमोजणी सुरू झाली आहे। 223 जागांपैकी 112 जागा बहुमतासाठी आवश्यक आहेत। निवडणुकीच्या रिंगणात काँग्रेस आणि भाजप हे प्रामुख्याने सत्तेचे दावेदार आहेत, तर जेडीएस आणि येडियुरप्पा यांच्या केजेपी हे पक्ष किंग मेकर म्हणून ठरण्याची शक्यता आहे। तर सीमा भागातल्या महाराष्ट्र एकीकरण समितीला किती जागा मिळतात याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलंय। साऱ्या देशाचं लक्ष लागलेल्या या निवडणुकीत कोणाची सत्ता येणार याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे। भाजपची सत्ता असलेल्या दक्षिणेतील कर्नाटक हे एकमेव राज्य आहे। मात्र येडियुरप्पा यांनी भाजप सोडून कर्नाटक जनता पार्टी स्थापन केल्यामुळे भाजपच्या अडचणी वाढल्या आहेत। त्यामुळे पुन्हा सत्ता राखण्याचं आव्हान भाजप समोर आहे, तर येडियुरप्पांकडे भाजपच्या मतांचं ध्रुवीकरण होणार असल्यानं काँग्रेसच्या सत्तेत येण्याच्या आशा पल्लवी झाल्यात। मात्र जेडीएसचाही या निवडणुकीत प्रभाव वाढल्यानं राज्यात त्रिशंकू अवस्था निर्माण होण्याची देखील चिन्ह आहेत। माजी मुख्यमंत्री येडियुरप्पांचा केजेपी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत फारशी कामगिरी करू शकला नव्हता, त्यामुळे या विधानसभा निवडणुकीत केजेपीच्या कामगिरीकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। हा येडियुरप्पांच्या अस्तित्वाचा लढा मानण्यात येतोय। मराठी जनता आणि नेत्यांमध्ये एकजूट झाल्यानं बेळगावमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीला किती जागा मिळणार याकडे साऱ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय। एकूणच या संदर्भात आपण जाऊयात। आपले प्रतिनिधी बेळगाव आहेत राजन भोसले। राजन, मतमोजणीला सुरुवात झालेली आहे, काय परिस्थिती आहे आता? मतमोजणीला आता एक 5 मिनिटात सुरू होणार आहे आणि सगळ्यांना उत्सुकता लागली आहे। बेळगाव शहर, बेळगाव ग्रामीण आणि बेळगाव दक्षिण मध्ये तसंच कर्नाटकामध्ये पण ही यावेळेची निवडणूक म्हणजे एक त्रिशंकू निवडणूक होणार आहे आणि त्यामध्ये केजीपीचा मोठा सहभाग असणार आहे। भाजपपासून येडियुरप्पा जे बाहेर पडलेत याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। त्याचप्रमाणे मराठी केसरीमध्ये 2008 मध्ये मतभेद झाले होते, यावेळेला मतदार आणि नेत्यामध्ये एकजूट झाल्यामुळे मराठी समितीला विजय होण्याची शक्यता येत आहे। निश्चितच राजन, आपल्याला माहिती की बेळगावमध्ये 2 नेत्यांमध्ये बाचाबाची झाली होती। आजही अनेक संवेदनशील अशी ठिकाणं असतील, काय कशा तऱ्हेनं बंदोबस्त ठेवण्यात आलाय सुरक्षेचा? आरपीडी कॉलेजमध्ये इथे मतमोजणीला व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि इथं पोलीस बंदोबस्त कडेकोट पोलीस बंदोबस्त करण्यात आलाय, तैनात केलेला आहे। पासची व्यवस्था केलेली आहे, ज्याच्याकडे पास नाही त्याला आत सोडण्यात येत नाही, अशा प्रकारे कडेकोट बंदोबस्त करण्यात आलेला आहे। निश्चितच धन्यवाद ही माहिती दिल्याबद्दल। आमचे प्रतिनिधी बेळगावहून राजन नाईक आपल्याला माहिती देत होते। तर ज्या तऱ्हेनं आपण बघतोय की कर्नाटकची निवडणूक एक चुरस निर्माण झाली आहे, चौरंगी लढत आपल्याला तिथे बघायला मिळते आहे। कर्नाटक विधानसभा 2013चं आपण एकूणच चित्र बघतोय। 2008 ची निवडणूक भाजप, येडियुरप्पांचा कर्नाटक जनता पक्ष आणि श्रीरामुलूंचा बीएसआर काँग्रेस 2013च्या निवडणूक रिंगणात आहेत। कशा तऱ्हेनं बलाबल आहे कर्नाटक राज्यातील राजकारणात लिंगायत आणि वोक्कालिगा जातीचा प्रभाव, तर कुरबूर ही तिसरी मोठी जात आहे। 2004 आणि 2008चं बलाबल बघतोय। भाजपला 79 जागा मिळाल्या होत्या, तर 2008 मध्ये 110 जागा मिळाल्या होत्या। काँग्रेसला 64 तर 2008 मध्ये 80 मिळाल्या होत्या। त्याचबरोबर जेडीएस 2004 मध्ये 58 जागा मिळाल्या होत्या, तर 2008 मध्ये 28 जागा खेचण्यात यश आलं होतं। एकूणच या संदर्भात कर्नाटकची ही निवडणूक आणि आता मतमोजणीला सुरुवात झालेली आहे, या संदर्भात विश्लेषण करूया। आपले प्रतिनिधी विनोद पाटील आपल्या बरोबर आहे। विनोद, बघतोय आपण बलाबल बघतोय, एक प्रकारची चौरंगी लढत आपल्याला इकडे बघायला मिळते कर्नाटकामध्ये। तुम्ही संपूर्ण हे इलेक्शन कव्हर केलेलं आहे, काय वाटतं कोण बाजी मारणार? मृदुला, आपण जर पाहिलं कर्नाटकाचा राजकीय इतिहास तर आधीपासूनच राष्ट्रीय पक्षांचं वर्चस्व कर्नाटकावर राहिलेलं आहे, परंतु गेल्या 2 निवडणुकांमध्ये कर्नाटकात जर आपण पाहिलं तर त्रिशंकू अवस्था होती। 2004 सालीही तेच होतं आणि 2008 साली देखील भाजपाला जरी एक मोठा पक्ष म्हणून उदयाला आला असला 110, परंतु बहुमताचा आकडा हा 113 असल्यामुळे त्यांना काही अपक्षांची साथ घ्यावी लागली होती। आणि याच्यापेक्षा वेगळं चित्र या निवडणुकीत असं आहे आणि सगळ्यांना उत्कंठा त्याचीच लागली आहे, ती म्हणजे की 2 नवीन पक्ष
निर्माण झालेले आहेत. जे पारंपरिक 3 पक्ष होते, जेडीएस, भाजप आणि काँग्रेस, याच्या पलीकडे जाऊन 2 पक्ष निर्माण झाल्यामुळे ही जी चुरस आहे ती पंचरंगी झाली. ही लढत पंचरंगी झालेली आहे. कारण की भाजपमधनं जे केजीपी पक्ष स्थापन करून येडियुरप्पा बाहेर पडल्यामुळं भाजपचे प्रचंड प्रमाणात ते नुकसान करणार आहेत. जरी येडियुरप्पांना किती जागा मिळणार याबद्दल साशंकता असली तरी ते भाजपचं फार मोठ्या प्रमाणावर नुकसान करणार याबद्दल कुठलीही शंका नाहीये. त्याच्यामुळे भाजपच्या हातून ही सत्ता जाणार असं अनेक एक्झिट पोल्समध्ये देखील हे चित्र आपल्याला बघायला मिळालं. आणि आता आपण जसं म्हणताय की पंचरंगी ही लढत, मृदुला, जसं मी आधी म्हटलो की ही लढत नवीन 2 पक्ष निर्माण झाल्यामुळे जास्त चुरशीची झालेली आहे. येडियुरप्पा जे आहेत त्यांनी भाजपमधनं बाहेर पडून केजेपी हा पक्ष स्थापन केला. त्याच्यामुळे केजेपीला किती जागा मिळतील याबाबत जरी शंका असली, याबाबत जरी चित्र अजून स्पष्ट झालेलं नसलं तरी देखील केजीपी येडियुरप्पा हे भाजपचं प्रचंड मोठ्या प्रमाणावर नुकसान करतील याबद्दल कुठलीही शंका नाही. आणि याचाच फायदा काँग्रेसला होणार आहे. काँग्रेस जरी एक प्रस्थापित विरोधी लाटेचा फायदा काँग्रेसला होणार असला तरी केजेपी आणि बीएसआर काँग्रेस म्हणजे श्रीरामुलू बेल्लारी जिल्ह्यातले फार मोठे नेते हे मानले जातात आणि रेड्डी बंधूंच्या फार निकटवर्ती आहेत ते. त्याच्यामुळे त्यांनी जे एक पक्ष निर्माण केलेला आहे त्यांचा जरी प्रभाव पूर्ण राज्यभर नसला तरी बेल्लारी जिल्ह्यापुरता त्यांचा प्रभाव प्रचंड आहे. बेल्लारी जिल्ह्यात भाजपचा आतापर्यंत 2 पंचवार्षिकच्या निवडणुका पाहिल्या तर बेल्लारीमध्ये 9 पैकी 8 जागा भाजपकडे होत्या. आणि आता श्रीरामुलू बाहेर पडल्यामुळे भाजपचा गडही भाजपचा हातून जाणार, बेल्लारीचा गड, हे स्पष्ट आहे. त्याच्यामुळे एकंदरीतच कर्नाटकाच्या राजकारणात एक पंचरंगी लढत निर्माण झालेली आहे. आणि याच्यात नेमकं आता कोण बाजी मारणार? बाजी तर काँग्रेस मारणार याबद्दल कुणालाही शंका नाही. आपण जर पाहिले तर सगळ्यांनीच एक्झिट पोलमध्ये काँग्रेसला सगळ्यात जास्त जागा दिल्या आहेत. सगळ्यात मोठा पक्ष म्हणून काँग्रेस उदयाला येणार याबद्दल शंका नाही. परंतु काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळणार का? काँग्रेस कुणाची साथ घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. विनोद, तुम्ही आमच्याबरोबर राहा. मतमोजणीला सुरुवात झालेली आहे. ती ताजी दृश्य आपल्याकडे आलेली आहे, ती आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवूया. तर आपण बघतोय की कशात एकूणच मतमोजणीला सुरुवात झाली आहे. 224 जागा, अर्थातच सगळ्या लक्ष लागलेलं आहे संपूर्ण देशाचं कर्नाटकच्या या मतमोजणीकडे आणि निकालाकडे. कर्नाटकचा कौल कुणाला मिळणार याची उत्सुकता लागलेली आहे. येडियुरप्पांच्या बंडानंतर भाजपचं पहिलं वहिलं दक्षिणेकडचं राज्य हातातून जाण्याची शक्यता आहे आणि थोड्याच वेळात हे चित्र स्पष्ट होणार आहे. स्वच्छ प्रशासन आणि जनता दल सेक्युलरने केलेल्या दगाबाजीनंतर मिळालेल्या सहानुभूतीच्या जोरावर भाजपनं 2008 मध्ये पहिल्यांदाच कर्नाटकावर आपला झेंडा फडकवला. 224 सदस्यांच्या कर्नाटक विधानसभेत भाजपकडे 2004 साली 79 आमदार होते. 2008 मध्ये भाजपनं 110 जागा जिंकत सत्ता हस्तगत केली. तर 2004 मध्ये 64 जागा जिंकणाऱ्या काँग्रेसला 2008 मध्ये 80 जागा जिंकता आल्या होत्या. जनता दल सेक्युलरची 2008 मध्ये 58 जागांवरून 28 पर्यंत पिछेहाट झाली. मात्र मागच्या 5 वर्षात राज्याच्या राजकारणात अनेक उलथापालथी झाल्यात. स्वच्छ प्रशासन या भाजपनं दिलेल्या घोषणेचा खाण घोटाळ्यामध्ये कोळसा झाला. या प्रकरणात भाजपचे पहिले मुख्यमंत्री येडियुरप्पा यांना जेलमध्ये जावं लागलं. जेलमधून बाहेर पडलेल्या येडियुरप्पा आणि भाजप नेतृत्व यांच्यातली दरी वाढत गेली. आता या निवडणुकीत येडियुरप्पांनी कर्नाटक जनता पक्ष या नव्या पक्षाची निर्मिती करत भाजपची डोकेदुखी आणखी वाढवली आहे. भाजपला बसलेल्या या सेटबॅकचा फायदा आपल्यालाच होईल अशा आशा काँग्रेसला वाटतात. या चौरंगी लढतीत अपक्ष उमेदवारही आपला रंग भरतील. गेल्या 2 निवडणुकांच्या तुलनेत यंदा जास्त अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत. 2004 साली 442 तर 2009 साली 944 अपक्ष उमेदवार होते. यंदा मात्र 1223 अपक्ष उमेदवार आपलं नशीब आजमावणार आहेत. राज्यामधलं भाजप सरकार आणि केंद्रातलं काँग्रेस सरकार यांना विटलेली कानडी जनता आपल्या हाती सत्ता सोपवेल असा विश्वास जेडीएसचे नेते कुमारस्वामींना वाटतोय. काही निवडणुकांपासून तिरंगी असलेली कर्नाटकची लढत यंदा मात्र बहुरंगी झाली आहे. येडियुरप्पा आणि श्रीरामुलू भाजपमधून बाहेर पडल्यामुळे काँग्रेस आणि जेडीएसला सत्तेचे वेध लागले आहेत. तर भ्रष्टाचारांना पक्षात थारा नसल्याचा संदेश देत भाजपनेही पुन्हा सत्तेत येण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट सुमेश भालेरावसह विनोद पाटील, झी मीडिया, बंगळुरू. झी 24 तास, एक पाऊल पुढे.